लोकसभा निवडणूक 2024चा निकाल हा 4 जून रोजी जाहीर झाला। देशात 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला 292 जागांवरतीच समाधान मानावं लागले। महाराष्ट्रातही भाजपने 45 जागा जिंकणार असल्याचं लक्ष ठेवलं होतं। मात्र महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षांच्या मिळून फक्त 17 जागा निवडून आल्यात, तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने तब्बल 31 जागांवरती यश मिळवले। यामध्ये 48 खासदारांपैकी काही खासदार हे तरुण आहेत तर काही वृद्ध आहेत। शिवाय महाराष्ट्रातील सगळ्यात श्रीमंत खासदार कोणता आणि सगळ्यात गरीब खासदार कोणता याची माहिती आता समोर आली आहे। तर जाणून घेऊयात नेमके हे खासदार आहेत तरी कोण। महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण आणि वयोवृद्ध खासदार हे काँग्रेसचेच आहेत। काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा आणि क्रमांक 1चा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार। नंदुरबार मतदारसंघातून नुकतेच निवडून आलेले 31 वर्षीय तरुण खासदार हे गोपाल पाडवी आहेत। मागील 2 टर्म पासून इथून भाजपच्या हिना गावित या नंदुरबार मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होत्या। मात्र आता अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसच्या गोपाल पाडवी यांनी हिना गावित यांचा पराभव केलाय। तर सगळ्यात वयोवृद्ध खासदार आहेत ते म्हणजे कोल्हापूर मतदारसंघातून निवडून आलेले 76 वर्षीय शाहू महाराज छत्रपती। शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कोल्हापूर मतदारसंघात संजय मंडलिक हे खासदार होते। यावेळी मात्र शाहू महाराज छत्रपती यांनी संजय मंडलिकांचा पराभव केलाय। आता सगळ्यात श्रीमंत खासदार कोण आहेत हे सांगायचं झालं तर भाजपचे उदयनराजे भोसले हे महाराष्ट्रातील सगळ्यात श्रीमंत खासदार आहेत। सातारा या मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे उदयनराजे भोसले यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांचा 32,000 मतांनी पराभव केलाय। उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या पत्नी, मुले आणि भोसले कुटुंबियांची एकूण संपत्ती ही तब्बल 296,39,11,585 रुपये एवढी आहे। त्यामध्ये उदयनराजेंच्या पत्नी आणि मुलांच्या संपत्तीचाही समावेश आहे। उदयनराजेंची एकूण स्थावर आणि जंगम संपत्ती ही 1,90,93,64,634 रुपये एवढी आहे, तर त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती ही स्थावर आणि जंगम मालमत्ता 6,91,47,201 रुपये एवढी आहे। उदयनराजेंकडे 1,90,05,165 रुपये किमतीच्या आलिशान गाड्या आहेत। याशिवाय 172,94,49,691 रुपये किमतीची शेतजमीन आहे, तर त्यांच्या पत्नीकडे 3,79,37,570 आणि मुलांच्या नावाने 3,14,820 रुपये किमतीची जमीन आहे। याशिवाय भोसले कुटुंबियांकडे 28,79,48,565 रुपये किमतीची शेतजमीन असल्याचा उल्लेख उदयनराजे भोसले यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केलाय। उदयनराजे यांच्या पत्नीकडे 4,750 ग्रामचे दागिने, कुटुंबियांकडील सोनं हे 628 ग्राम, तर मुलांचं सोनं हे 7,054 ग्राम एवढं आहे। दरम्यान उदयनराजेंवरती 2,44,63,842 रुपयांचं कर्ज सुद्धा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे सगळ्यात गरीब खासदार आहेत। निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार निलेश लंके यांच्याकडे फक्त 7.8 लाख रुपयांची संपत्ती असल्याची माहिती आहे। अहमदनगर या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके विरुद्ध भाजपचे सुजय विखे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली होती आणि या लढतीत निलेश लंके यांनी सुजय विखेंचा पराभव केला। तर मंडळी, यांसारख्याच राजकीय अपडेट्स या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।